रसिक मित्रांनो आणि इतिहासाच्या चाहत्यांनो, आपणासाठी घेऊन येत आहोत व्यास क्रिएशन्स प्रकाशित शूर आम्ही सरदार, स्वराज्याचे शिलेदार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्यासाठी लढणाऱ्या नरवीरांची गाथा. स्वराज्य भीम कोंडाजी फर्जन. लेखक श्री रामदास खरे. प्रकाशक व्यास क्रिएशन्स ठाणे. वाचक श्रीहरी पर्वते. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती, देव देश अन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. स्वराज्यावर एकाच वेळी चालून येणाऱ्या मोगल, सिद्दी, आदिलशहा, इंग्रज यांच्या आक्रमणाविरुद्ध, जुलुमशाही विरुद्ध शिवरायांनी जवळजवळ 3 तपे हलकल्लोळ केला. या स्वातंत्र्याच्या लढ्यात शिवराय एकटे लढले नाहीत. अनेक ज्ञात आणि अज्ञात अशा जीवलगांनी, शिलेदारांनी त्यांना तितकीच मोलाची साथ दिली. स्वातंत्र्याच्या होमकुंडात अनेक नररत्नांनी आपल्या शरीराच्या समिधा अर्पण केल्या. महाराष्ट्राची भाग्यभूमी त्या राक्षसांच्या जाचामधून सोडवण्यासाठी अनेक लढायांमध्ये त्यांनी आपल्या प्रयत्नांची शिकस्त केली. शिवरायांच्या फक्त एका आदेशापोटी आपले सर्वस्व या भूमीला वाहणाऱ्या अनेक वीरांनी शिवरायांना मोलाची साथ दिली. स्वातंत्र्याच्या सूर्यबिंबास या सच्च्या शिलेदारांनी जणू आपल्या रक्ताचे अर्घ्य वाहिले आणि म्हणूनच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून स्वराज्याचा सूर्योदय झाला. त्याचा प्रकाश भारतभूमीच्या मुलखात दिमाखात पसरू लागला. शिवरायांच्या चरित्रवाचनाबरोबरच अशा अनेक शिलेदारांचा भीमपराक्रम आपल्याला कदापि विसरून चालणार नाही. त्यांचे स्मरण करणे हे आपले प्रत्येकाचे जणू कर्तव्यच आहे. त्यांना आमचा मानाचा मुजरा. किल्ले पन्हाळगड. 13 जुलै 1660 गजापूरची ती खिंड वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाने पवित्र झाली, पावन झाली. गजापूरच्या त्या खिंडीचे नाव पुढे पावनखिंड असे झाले. सिद्दी जोहरने पन्हाळगडाला घातलेला तो कणखर वेढा, तर त्याचवेळी महाराष्ट्रात घुसलेला शाहिस्तेखान. इतका बंदोबस्त असूनही महाराज आपल्या निवडक साथीदारांसह पन्हाळगड येथून निसटतात. सिद्धीचा जीव घेणा पाठलाग त्यांना खिंडीपाशी थोपवून धरणारा नरवीर बाजीप्रभू देशपांडे, त्यांनी एक हाती दिलेली एकाकी झुंज, महाराजांचे विशाळगडावर सुखरूपपणे पोहोचणे, तोफांची सलामी आणि इथे बाजीप्रभूंनी त्याही परिस्थितीत मुजरा महाराज आमुचा निरोप घ्यावा असे म्हणून सोडलेला प्राण. हा सारा प्रसंग आपल्या शालेय जीवनापासून एखाद्या चित्रपटासारखा आपल्या हृदयावर कायमचा कोरलेला आहे. हा प्रसंग माहीत नसलेला मराठी माणूस माझ्या तरी पाहण्यात नाही. पण त्यानंतर तब्बल 13 वर्षानंतर, म्हणजेच इसवी सन 1673 मध्ये अगदी याच पन्हाळगडावर घडलेला चित्तथरारक प्रसंग कोणाला माहिती आहे? ती अभूतपूर्व मोहीम आखणारा, निवडक 60 धारकऱ्यांना घेऊन रात्रीच्या वेळी तब्बल 2000 गनिमांना पाणी पाजणारा तो वीर कोण? काय घडले पन्हाळ्यावर? कसे शक्य झाले? त्या शिलेदारांच्या अतुलनीय वेड्या साहसाबद्दल शिवाजी महाराज काय बोलले? त्यानंतर शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर संभाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्य ठरलेला जंजिरा किल्लाच ताब्यात घेण्यासाठी त्या वीराने योजलेला एक खतरनाक डाव. पाताळयंत्री सिद्धीच्या जंजिरा किल्ल्यात काय घडले असावे? जंजिरा काबीज केला का? काळाच्या पानांमध्ये बंदिस्त झालेली ती सोनेरी शौर्याची पाने प्रकाशात आणण्याचा हा छोटासा प्रयत्न. त्या वीराचे नाव सांगितलेच पाहिजे. आता शिवरायांनी चेतवलेल्या
स्वतंत्रतेच्या होमकुंडात आपल्या सर्वस्वाच्या समिधा ज्या नररत्नाने वाहिल्या त्याचे नाव वीर कोंडाजी फर्जंद. आपणास माहीत आहेच की स्वराज्याची राजधानी राजगड होती. मात्र खूप विचारांती महाराजांनी एक निर्णय घेऊन आपल्या स्वराज्याची राजधानी राजगडावरून थेट कोकणातल्या महाडजवळील रायगड येथे हलवली. महादुर्गम, चढाई सहज शक्य नाही. त्याचप्रमाणे या किल्ल्याच्या अगदी जवळ गेल्यास त्याचे दर्शन शत्रूला होणार, म्हणजेच शत्रू आपल्या टप्प्यात येणार याचा सारा विचार करून महाराजांनी हा रायगड राजधानीसाठी निवडला. आता राजधानीचे ठिकाण नक्की झाल्यावर रायगडावर महत्त्वाच्या इमारतींचे बांधकाम सुरू झाले आणि हे काम सोपवले गेले हिरोजी इंदुलकर या एका शिलेदारावर. हिरोजी हे किल्ल्याच्या बांधकाम विभागाचे प्रमुख होते. अनेक किल्ल्यांचे नकाशे, बांधकामे त्यांनी केलेले. हे बांधकाम सुरू असतानाचा काळ. राज्याभिषेकाची तारीख नक्की झाली होती. त्याचे नियोजन, व्यवस्था याची तयारी देखील सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर महाराजांना एक चिंता मात्र त्यांचे काळीच पोखरत होती. कुठली होती ती चिंता? दख्खनचे द्वार, महादरवाजा म्हणजे किल्ले पन्हाळा, तो अजूनही स्वराज्यात येत नाहीये. आजूबाजूच्या मुलखात राहणाऱ्या रयतेला, लेकी सुनांना हे आदिलशहाचे हैवान भयानक त्रास देत आहेत. त्यांच्यावर अत्याचार करीत आहेत. तेथल्या रयतेचे गाऱ्हाणे महाराज रोज ऐकत आहेत आणि आपण काही करू शकत नाही. असे असून आपण स्वतःला राज्याभिषेक करून घ्यायचा तरी कसा? महाराज खरोखरच चिंतेत होते. इसवी सन 1666 मधला एक प्रसंग महाराजांना स्मरू लागला. पन्हाळगड काबीज करण्यासाठी 1000 सैन्य घेऊन स्वतः जातीने महाराजांनी एल्गार केला होता. मात्र घात झाला. लढाईच्या वेळी अगोदर ठरवून सुद्धा, खात्री करून सुद्धा नेताजी पालकर शेवटपर्यंत मदतीला आलेच नाही. काय झाले कुणास ठाऊक? या साऱ्यांचा परिणाम दारुण पराभव. 1000 सैन्य अक्षरशः कापले गेले. 16 जानेवारी 1666 या पराभवाची सजा. नेताजी पालकरला स्वराज्यातून हद्दपार केले, अगदी कायमचे. तो दिवस कदापि विसरणे शक्य नाही. त्या कटुस्मृती महाराज विसरूच शकत नव्हते. मग हा पन्हाळगड जिंकणार कसा? हा विचित्र तिढा सोडवणार कसा? हा पन्हाळगड स्वराज्यात आल्याशिवाय आपण राज्याभिषेक करून घेणार नाही, असे महाराजांनी मनोमन ठरवले सुद्धा. एके दिवशी पन्हाळगडाचा विचार करताना विजेच्या वेगाने एक नाव त्यांच्या तनामनात निनादले. होय, आपला कोंडाजी फर्जंद. झाले, भराभरा आदेश सुटले. शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख आणि बहुरूपी बहिर्जी नाईक यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. तुम्ही कोंडाजीला तयार करायचे, इथे आणायचे, बस बाकी आम्ही पाहतो. महाराजांचा आदेशच तो. सूत्र फिरायला लागली. बहिर्जी नाईक यांनी कोंडाजीला शोधले. त्याला महाराजांचा सांगावा सांगितला. स्वराज्याचे हे पवित्र कर्तव्य मानून कोंडाजी लागलीच बहिर्जींबरोबर रायगडावर दाखलही झाला. राकट, कणखर, धिप्पाड देहाचा तरणा-बांड, मर्द मराठा कोंडाजी फर्जंद. फर्जंद या शब्दाचा अर्थ मुलगा, बच्चा. तलवारबाजी, घोडेस्वारी, भालाफेक यामध्ये त्याचा हात धरणारा अवघ्या मुलखात कोणी नव्हता. महाराजांची आणि कोंडाजीची नजरानजर झाली. कोंडाजीला तर महाराजांच्या डोळ्यात पन्हाळगडाची चिंता अगदी स्पष्ट दिसू लागली आणि महाराजांना तर त्यांचा लाडका तानाजीच दिसू लागला. महाराजांनी अजिबात वेळ न दवडता आपल्या मनातले सल कोंडाजीपाशी अलगद उलगडून दाखवले. कोंडाजीचे डोळे चमकले. त्याने महाराजांना जणू आधारच दिला आणि म्हणू लागला, महाराज, काय बी काळजी करायची नाही. पन्हाळा मी घेणार. ठरलं, बस ठरलं. कधी घ्यायचं ते फक्त बोला. महाराजांनी त्याला शांत केले, समजावले. महाराज म्हणाले, मागील वेळी आम्ही देखील अशीच घाई केली आणि नंतर नमते घ्यावे लागले, पन्हाळ्यावर पाणी सोडावे लागले. मात्र आता तसे नको. पन्हाळगडाचा तुम्ही अभ्यासच करा. कोण सोबतीला हवेत त्यांना सामील करून घ्या.
आमचे बहिर्जी नाईक वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करतीलच आणि तुमच्या समवेत देखील राहतील. पन्हाळगडाचा किल्लेदार क्रूर आणि चतुर आहे. तो सहजासहजी पन्हाळा आपल्या ताब्यात देणार नाही, हे पुरते ध्यानात ठेवा. कोंडाजीने फक्त आपली मान हलवली. महाराजांना मुजरा केला. पुन्हा महाराजांनी त्याला थेटच प्रश्न विचारला, कोंडाजी, या पन्हाळ्याच्या मोहिमेसाठी तुम्हाला किती सैन्य लागेल? 2000, 4000 की 5000? बैठकीत शांतता. कुणीच काही बोलेना. थोड्या वेळात कोंडाजी म्हणाला, अगदी सहजपणे, महाराज, फक्त 300 धारकरी द्या. कोण कोण असतील ते म्या ठरवेन. फक्त 300 मावळे? कसे शक्य आहे कोंडाजी? अहो, तिथे गडावर कमीत कमी 2-3 हजारांची कडवी फौज असणार आहे. तिथे बाबूखान नावाचा क्रूर तलवार बहादूर आदिलशाही किल्लेदार आहे. 300 कमी पडतील कोंडाजी? महाराज उत्तरले. यावर कोंडाजी म्हणाला, महाराज, 300 बी लई आहेत, तरी पण असू देत. मला आता फक्त आदेश द्या, तयारीला लागतो. महाराज उठून उभे राहिले आणि सर्वांच्या समोर आपल्या हातातले सोन्याचे ते लखलखणारे कडे त्या कोंडाजी फर्जनच्या हाती त्यांनी घातले देखील. या साऱ्याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच असावा, यापूर्वीच्या अनेक मोहिमेत, लढाईत अतुलनीय पराक्रम करणारे तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे यांचा असा सन्मान करायचा राहूनच गेला होता. गनिवांशी लढताना त्यांना वीर मरण आले. त्यांचे कौतुकच करायचे राहून गेले. ती वेदना, तो सल महाराजांना सतत जाणवत होता. आणि म्हणून यावेळी त्यांनी कोंडाजीला प्रत्यक्ष मोहिमेवर जाण्यापूर्वी सोन्याचे कडे देऊन यथोचित सन्मान केला होता. कोंडाजी फर्जंद भारावून गेला. महाराजांना मुजरा करून कोंडाजी निघाला आपल्या निवडक मावळ्यांसमवेत. हर हर महादेव, हर हर महादेव असा नारा चोहीकडे दुमदुमला आणि कोंडाजी फर्जंदची धिप्पाड मूर्ती मोहिमेसाठी सज्ज झाली. आता कोंडाजींसमवेत कोण कोण होते? गणोजी, मोत्याजी मामा, अण्णाजी दत्तो, ही मातब्बर मंडळी आणि काही निवडक धारकरी मावळे. गुप्त बैठका झाल्या. चर्चा, मनसुबे रचले गेले. एकमेकांमध्ये संवाद घडला. भेटीगाठी वाढल्या. मोहीम आखायला सुरुवात झाली. प्रयाणाचा दिवस उजाडला देखील. रायगड, महाड, खेड, चिपळूण असा प्रवास करीत करीत कोंडाजी आणि त्यांच्या साथीदारांनी राजापूर गाठले. गुप्ततेची शपथ सर्वांना देण्यात आली. आपली पावले अतिशय सावधतेने उचलायचे आदेश झाले. जे काही करायचे ते बिनबोबाट करायचे. राजापूर ते पन्हाळगड अंतर 80 मैलांचं. संपूर्ण चढण आणि घनदाट अरण्य. येथून पन्हाळा तसा जवळच. या मोहिमेत प्रख्यात गुप्तहेर बहिर्जी नाईक आणि त्यांचे चलाख साथीदार देखील सामील होते. त्यांनी पन्हाळगडाची, आसपास मुलखाची, रयतेची माहिती काढायला सुरुवात देखील केली. कुणाला कुठंही जरासा देखील संशय येऊ नये याची ते आतोनात काळजी घेत होते. पन्हाळगडाची कुठली बाजू कमकुवत आहे, कुठल्या बाजूस पहारा ढिला असतो, गडावर शत्रूचे सैनिक अंदाजे किती असतील. गेली अनेक महिने आदिलशाहीच्या फौजा पन्हाळगडाच्या आजूबाजूच्या मुलखातील रयतेला नाहक त्रास देत आहेत, अत्याचार करीत आहेत. त्या रयतेचे म्हणणे तरी काय असावे, हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न, शोध कोंडाजी फर्जंद बहिर्जी नाईक आणि त्याचे खास गुप्तहेर सातत्याने करीत होते. त्यांना तसे यश देखील येत होते. कधी गोंधळीचे रूप, कधी जोगतिणीचा वेश, तर कधी फकीराचा वेश धारण करून बहिर्जी नाईक किल्ल्याच्या परिसरात फिरत कुठे पहारा आहे, कुठे तोफा आहेत, किती सैन्य असावे याची बारीक सारीक बातमी काढूनच ते पुन्हा गडाखाली येत. त्यामध्ये धोका होता, परंतु दुसरा कोणताच पर्याय त्यांच्यापाशी नव्हता. एकंदरीत पन्हाळगडाला ते जाणून घेत होते, त्याचे दुःख समजावून घेत होते. रात्रीच्या निबीड काळोखात बैठका होऊ लागल्या. मशालीच्या उजेडात कोंडाजी फर्जंद यांच्या चेहऱ्यावरचा भाव झटक्यात बदलू लागला. ठरले, बस ठरले, तसेच करायचे. या अगोदर असे कोणीच केले नसेल ते आपण करायचे. आणि
आणि तो दिवस उजाडला. पन्हाळगडाच्या दक्षिणेचा भाग त्यांनी निवडला देखील. याला अनेक भौगोलिक कारणे देखील असावीत. या भागाकडे किल्लेदाराचे थोडे दुर्लक्ष होते. पुसाटीचा बुरुज आणि 3 दरवाजा या सर्वांच्या दक्षिण अंगाला असलेला कडा निवडला आणि हा कडा रात्रीच्या वेळी चढून गडावर हल्लाबोल करण्याचे ठरले. पुन्हा गुप्ततेची शपथ 300 मावळ्यांनी घेतली. कोंडाजी फर्जंद आणि त्याचे अत्यंत विश्वासू, धाडसी, चाणाक्ष 300 निवडक धारकरी एक एक करून पन्हाळगडाच्या दिशेने सरकू लागले. तो दिवस होता 6 मार्च 1673. फाल्गुन वद्य त्रयोदशी. वेळ मध्यरात्र. याच वेळी पन्हाळगडावर तब्बल 2000 शत्रूचे सैन्य आणि त्यांचा किल्लेदार क्रूरकर्मा बाबूखान हा उपस्थित होता. काही सैन्य गाफील होते, झोपेत होते, काही पहाऱ्यावर होते. एव्हाना पन्हाळगडाच्या पायथ्याशी कोंडाजी आणि 300 धारकरी पोचले सुद्धा. हाती वेळ कमी, अतिशय कमी होता. दिवस उजाडायच्या आत मोहीम फत्ते करायची याची कल्पना सर्वांना पुन्हा देण्यात आली. याच वेळी कोंडाजीने एक अतिशय धाडसी निर्णय घेतला. तो निर्णय ऐतिहासिक होता, शुद्ध वेडेपणा होता. कोंडाजीने तेथे हजर असलेल्या 300 धारकऱ्यांमधून त्याला हवे असणारे असे अतिशय निवडक असे फक्त 60 मावळे निवडले. आता हेच 60 मावळे किल्ल्यावर जाऊन हल्लाबोर करतील आणि बाकीचे म्हणजेच 240 मावळ्यांनी पायथ्याशी दबा धरून बसायचे आहे. गडावर शत्रूचे सैनिक जे काही जगतील, वाचतील, ते खाली येतील त्यांना कापून काढायचे. त्याचप्रमाणे किल्ल्यावर काही कमी जास्त झाल्यास उरलेल्या मावळ्यांनी एल्गार करून हल्लाबोल करायचा. तसा सांगावा मिळेलच. सारं काही ठरलं. अनेकांनी कोंडाजीला असे करू नकोस, आपण सर्वच म्हणजे 300 मावळे किल्ल्यावर चढाई करू असं सुचवलं. मात्र कोंडाजीचा निर्णय पक्का होता. त्याला स्वतःबद्दल आणि आपल्या मावळ्यांबद्दल प्रचंड आत्मविश्वास होता. खुद्द अण्णाजी दत्तो यांना देखील कोंडाजीने साठांमध्ये धरले नाही. उरलेल्या मावळ्यांपाशी थांबायला सांगितले आणि वेळ झाल्यावर आपणास निरोप धाडतो असे म्हणत कोंडाजी अंधारात अदृश्य झाला. जे निवडक 60 वीर होते त्यातील काही जणांना कोंडाजीने मोठाले करणे दिले. गडावर हल्लाबोल करतानाच या करण्यातून मोठाले आवाज काढण्याचे सांगितले. सर्व काही ठरले. चढाई सुरू झाली. चांदण्याच्या प्रकाशात ते 60 वीर आणि कोंडाजी पन्हाळ्याचा तो कडा त्वेषाने चढू लागले. गडावर पोहोचताच त्या मावळ्यांनी आपले करणे मोठमोठ्याने फुंकले. हर हर महादेव, आरडाओरडा, गोंधळ घालीत मावळे गडाच्या माथ्यावर पळू लागले. याच किल्ल्याच्या बाजूस पंडित सबनीस याचा निवास होता. त्यांना हा गोंधळ गोंगाट ऐकू आला. येत आहे याचा अर्थ जमाव प्रचंड असणार. बहुतेक शिवाजीचे मावळे असावेत. आपला निभाव लागणार नाही या भीतीने ते घाबरून पळू लागले आणि गडावर असलेल्या अनेक सैनिकांना पळता पळता सांगू लागले, शिवाजीचे हजारो सैन्य घुसले आहे. त्यामुळे सैनिकांच्या छावणीत एकच गोंधळ उडाला, जो तो जीवाच्या भयाने पळू लागला. त्यातील काही मराठ्यांना भिडले, परंतु मावळे एवढे चिडले होते की समोर जो शत्रू येईल त्याला कापून काढायचे इतकेच ते करू लागले. 2000 गनिमांपैकी 1001 सैन्य अस्ताव्यस्त पळू लागले. जे मराठ्यांना भिडले ते कापून निघाले. अशा पार्श्वभूमीवर कोंडाजी फर्जंद एखाद्या लढवय्याप्रमाणे गनिमांना भिडत होता. त्याच्या तलवारीपुढे अनेक गनिमांच्या माना एखाद्या उसाच्या कांड्यांप्रमाणे तुटत होत्या. काळोख, पळापळ, आरडाओरडा आणि त्यात मृत्यूचं तांडव. गनिमांना वेळ लागायचं बाकी होतं. हे झाले कसे असा विचार करण्याच्या आतच त्यांचा मुर्दा पाडला जायचा. हा सर्व गोंधळ पाहून, वार्ता ऐकून किल्लेदार क्रूरकर्मा बाबूखान आपल्या छावणीतून बाहेर आला. तो बाहेर आला तोच दोन्ही हातात तलवार घेऊनच. आता चिडलेला बाबूखान मावळ्यांना भिडू लागला. अनेक मावळे घायाळ झाले. बाबूखान तितक्याच त्वेषाने लढत होता. प्रचंड गोंधळ, कापाकापी, हल्लाबोल. ते 60 वीर क्षणाक्षणाला भारी पडत होते. बाबूखान मात्र आपला धीर सोडायला तयार नव्हता. एक क्षण असा आलाच, बाबूखान आणि कोंडाजी फर्जंद आमने सामने आले. त्या रात्री तो थरार, तो पराक्रम स्वर्गातल्या देवांनी नक्कीच पाहिला असेल. 2000 गनिमांविरुद्ध अवघे 60 मर्द मराठे. न भूतो न भविष्यती असा पराक्रम कधी झाला नाही, पुढे कधीही होणार नाही. कोंडाजी फर्जंद आपली तलवार घेऊन थेट बाबूखान समोर आला. आतापर्यंत पन्हाळगडाच्या रयतेवर याच बाबूखानाने अगणित अत्याचार केले होते. ही भूमी नासवली होती.
तो सारा राग कोंडाजी आता आपल्या तलवारीने बाबूखानावर काढू लागला. घनघोर लढाई, कधी कोंडाजीची बाजी, कधी बाबूखानाची. दोघेही अव्वल तलवारबाज. परंतु एका बेसावध क्षणी कोंडाजी सरस ठरला. आपल्या तलवारीने एका झटक्यात त्या क्रूरकर्म्या बाबूखान किल्लेदाराचे मुंडकेच उडवले. किल्लेदार गिर गया, बाबूखान मर गया, या अल्लाह क्या हुआ असे उद्गार काढीत खानाचे सैन्य घाबरून वाट मिळेल तिथे पळू लागले. पन्हाळगडाच्या पायथ्याशी 240 मावळे होतेच. जे गडाखाली आले तेही कापून निघाले. हाहाकार उडाला. बाबूखान पडला तसा एकच जल्लोष झाला. हर हर महादेव, हर हर महादेवचा नारा अवघ्या पन्हाळगडाच्या कानाकोपऱ्यातून निनादू लागला. कोंडाजीचे हे अपूर्व साहस पाहून मराठ्यांना आवेश चढला. कोंडाजी फर्जंद प्रचंड दमला. अंगावर जखमांच्या अनेक खुणा उमटल्या होत्या. कोंडाजीने मात्र यापूर्वी पन्हाळगडाला झालेल्या अनेक जखमा या विजयाने बुजवल्या. पन्हाळगड कृतार्थ झाला, पावन झाला. पहाटेच्या प्रसन्न वेळी पन्हाळगडावर भगवे निशाण अभिमानाने फडकू लागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात राहिलेला हा सल कोंडाजीने आणि मावळ्यांनी दूर केला. इतका मोठा, अवघड आणि महत्वाचा किल्ला एका रात्रीत काबीज करणे, तेही फक्त 60 जणांच्या साथीने, हे जवळजवळ अशक्य असणारी गोष्ट शिवाजी महाराजांच्या दूरदर्शी नेतृत्वाने आणि मर्द मराठा वीर कोंडाजी फर्जंद याच्या अचाट साहसाने सहज साध्य केले. आता ही बातमी कधी महाराजांना सांगतोय असे कोंडाजीला झाले. रायगडाच्या दिशेने लगेच एक सांडणी स्वार निघाला. तो स्वार ज्या दिवशी महाराजांना भेटला तो दिवस होता गुढीपाडव्याचा. ही विजयाची बातमी ऐकून महाराज आनंदले. पन्हाळगडावर ही विजयाची गुढी उभारण्यासाठी आणि कोंडाजी व समस्त मावळ्यांचे कौतुक करण्यासाठी महाराज पन्हाळगडाच्या दिशेने त्वरेने निघाले. गेली कित्येक वर्षे पन्हाळगड हुलकावण्यात येत होता. अनेक वेळा माघार घ्यावी लागली. तो गड एका रात्रीत आपल्या मर्द मावळ्याने घेतल्याचे कळताच महाराज जणू गहिवरले, निशब्द झाले. कोंडाजी फर्जंदला महाराजांनी आलिंगन दिले, कौतुक केले. पन्हाळगड स्वराज्यात सामील झाला. अनेक वर्षांनी गडावर भगवे निशाण फडकू लागले. त्या भगव्या निशाणाकडे महाराज, कोंडाजी फर्जंद आणि समस्त मावळे अभिमानाने पाहू लागले. एकाच वेळी महाराजांच्या आणि कोंडाजींच्या डोळ्यातून आनंदाश्रू पडू लागले, एखाद्या मोत्यांच्या माळेसारखे. पन्हाळगडावर घडलेला हा चित्तथरारक प्रसंग इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षराने लिहावा इतका थोर आहे. शूर लढवय्या कोंडाजी फर्जंद याने त्यानंतर शिवरायांना वेगवेगळ्या प्रसंगात अनेक वेळा साथ दिली असणारच. मात्र त्या प्रसंगांची नोंद आढळून आलेली नाही. तसेच कोंडाजीचा जन्म कधी झाला याची कागदपत्रे देखील उपलब्ध नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे महानिर्वाण रायगडावर 3 एप्रिल 1680 रोजी झाले. त्या दिवशी महाराजांवर प्राणापलीकडे प्रेम करणारे स्वराज्याचे सच्चे लढवय्ये शिलेदार खऱ्या अर्थाने पोरके झाले. पन्हाळगडाच्या शौर्यगाथेनंतर वीर कोंडाजी फर्जंद या शिलेदाराचा उल्लेख आढळतो इसवी सन 1682 मधील एका चित्तथरारक प्रसंगात. ही मोहीम देखील तितकीच महत्वाची आणि अभूतपूर्व होती. अभेद्य आणि अजिंक्य ठरलेल्या जंजिरा या जलदुर्गावर घडलेला तो चित्तथरारक प्रसंग. विचार करा, तो प्रसंग आपण नुसता डोळ्यासमोर आणला तर आपली अवस्था काय होईल? काळजाचा नुसता थरकाप होईल. नक्की घडलं तरी काय त्या जंजिऱ्यावर? इसवी सन 1681 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र, स्वराज्याचे पहिले युवराज आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याला एक कर्तव्यदक्ष, महापराक्रमी, सदैव रयतेच्या सुखदुःखाचा विचार करणारा, त्यांना समजून घेणारा राजा लाभला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर मोगल साम्राज्याचा सम्राट औरंगजेब, गोव्यातले पोर्तुगीज आणि इकडे कोकणात जंजिऱ्याचा महाक्रूर सिद्दी स्वराज्याचा घास घेण्यासाठी जणू टपले होते. मात्र संभाजी महाराज आणि त्यांचे शिलेदार त्यांना शर्थीने टक्कर देत होते. किल्ले जंजिरा. जंजिरा याचाच अर्थ पाण्यातला किल्ला. याच जंजिरा किल्ल्यावर विषारी नागासारखा विळखा घालून बसलेला महाक्रूर जुलमी सिद्दी कासिम आणि सिद्दी खैरियत खान या बंधूंचे राज्य या जंजिऱ्यावर होते. या सिद्धीच्या पाठीशी होती महापराक्रमी, शक्तिवान
हबश्यांची फौज. हे हबशी थेट आफ्रिकेतून इकडे हिंदुस्थानात आलेले. हबशी म्हणजे आत्ताचे निग्रो, धिप्पाड, आडदांड, काळ्या भिन्न देहाचे. सिद्धीने फक्त आदेश करायचा आणि हे हबशी मोहीम फत्ते करायचे. मोहीम म्हणजे काय तर समुद्रावर आपली सत्ता गाजवायची, किनाऱ्यावरील मराठ्यांच्या लेकीसुना नाचवायच्या, किनारपट्टीवरील अनेक कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना लुबाडायचे, ठार मारायचे. हाच त्यांचा उद्योग. आपल्या शिवाजी महाराजांनी तर हा जंजिरा घेण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले. प्रसंगी जंजिरा मोहिमेत स्वतः सहभागी झाले, परंतु प्रत्येक वेळी फासे उलटेच पडले. महाराजांना माघार घ्यावी लागली आणि जंजिरा अभेद्य अजिंक्यच राहिला. ज्याच्या हाती जंजिरा त्याची पश्चिम किनारपट्टीवर सत्ता, असे काही होते. या सिद्धी बंधूंचे आणि औरंगजेब बादशहाचे साठे लोटे होते. ते एकमेकांना मदत करीत. त्यामुळे जंजिरा किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवणे अतिशय अवघड गोष्ट होती. इसवी सन 1682 मधला हा चित्तथरारक प्रसंग. इतिहासाच्या पानांमध्ये या वेड्या साहसाची विशेष नोंद नाही. त्याबद्दलची विस्तृत माहिती देखील उपलब्ध नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या दरबारी जंजिराच्या सिद्धीच्या अत्याचाराच्या कथा रोज येत होत्या. जंजिरा किल्ल्यासमोरच असलेला दंडा राजपुरी, मुरुडगाव, रोहा, नागोठणे इत्यादी गावातल्या रयतेवर हा सिद्धी प्रचंड अन्याय करत होता. लेकी सुना, श्रमकरी, शेतकरी यांना लुबाडत होता, नाचवत होता. गरीब रयतेच्या एक एक कहाण्या ऐकल्यावर संभाजीराजांच्या हाताच्या मुठी वळत होत्या. या सिद्धीचा बंदोबस्त करायचा तरी कसा? आबासाहेबांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक वेळा जंजिरा घेण्याचे प्रयत्न केले, पण यश लाभले नाही. काय करावे आणि कसे करावे या विचारचक्रात शंभूराजे अहोरात्र बुडून गेले. आणि त्यांना एका क्षणात एका शूर लढवय्या पराक्रमी सरदाराची तीव्र आठवण झाली. झाले, पुन्हा आदेश सुटले, जा कोंडाजी फर्जनला तातडीने बोलवा. यापूर्वी कोंडाजी फर्जनने पन्हाळगडावर पराक्रमाची कमाल केली होती. एका रात्रीत फक्त 60 मावळ्यांना घेऊन पन्हाळगड हाती घेतला होता. कोंडाजींचा हा भीम पराक्रम शंभूराजे पुरते जाणून होते. कोंडाजीबद्दल त्यांना प्रचंड विश्वास होता, आधार होता. एके दिवशी एका महालात गुप्त बैठक झाली. तिथे फक्त शंभूराजे आणि कोंडाजी उपस्थित होते. त्यावेळी जो काही संवाद झाला तो इतिहासाला माहीत नाही, परंतु जंजिरा घेण्यासाठी शंभूराजांनी एक विलक्षण खेळी खेळायचे ठरवले. अगदी प्रचंड युद्धसामग्री घेऊन जंजिरा काबीज करायला गेलो तरी आपला पराजय अटळ आहे हे शंभूराजे पुरते जाणून होते. त्यामुळे कूटनीतीने हा जंजिरा काबीज करायचा, सिद्धीचा पुरता नायनाट करायचा. जंजिऱ्यारूपी वारुळात शिरून क्रूरकर्मा सिद्धीला म्हणजेच त्या महाविषारी सर्पाला तिथेच ठेचायचा, अगदी कायमचा. असा बेत झाला. पण कसा आणि कधी? शंभूराजांनी एक जबरदस्त खेळी खेळली. आपला अत्यंत विश्वासू लढवय्या कोंडाजी फर्जन याला जंजिरा किल्ल्यात बसलेल्या क्रूरकर्मा सिद्धीकडे पाठवायचे. कोंडाजीला या कूटनीतीची संपूर्ण कल्पना देण्यात आली. अतिशय गुप्तता राखून वेगळ्या पद्धतीने जंजिरा काबीज करण्याचे ठरवले गेले. या साक्षीदार फक्त 2च, एक शंभूराजे आणि कोंडाजी, बस, बाकी कोणीही नाही. असे ठरले की स्वराज्यातला शूर सरदार हा शंभूराजांच्या कार्यपद्धतीला कंटाळून रातोरात जंजिऱ्याच्या सिद्धीला सामील झाला. कोंडाजी शेवटी दगाबाज निघाला. संपूर्ण मुलखात या दगाबाजाची बातमी जाणीवपूर्वक पसरवण्यात आली. त्या गुप्त बैठकीत काय ठरले तर कोंडाजीने काही निवडक मावळ्यांसह सिद्धीला सामील व्हायचे. सिद्धीचा संपूर्ण विश्वास संपादन करायचा. स्वराज्याचा, मराठ्यांचा तिरस्कार करायचा की जेणेकरून सिद्धीला खरे वाटले पाहिजे. काही महिने तिथेच राहिल्यावर एके दिवशी दिवस बघून जंजिरामधल्या दारुगोळ्याचे संपूर्ण कोठारच उडवून लावायचे. त्याचप्रमाणे संपूर्ण किल्ल्यात जागोजागी सुरंग पेरायचे. हळूहळू तोफा निकामी करायच्या आणि जंजिरा उद्ध्वस्त करायचा, त्यात बसलेल्या सिद्धी सकट. बाप रे, केवढी मोठी योजना, किती खबरदारी घ्यायची. दगाफटका झाला तर कसे राहायचे, काय बोलायचे, कसे वागायचे ते सारे कोंडाजीने शिकून घेतले. आणि तो दिवस उजाडला देखील. कोंडाजी फर्जंद एका महामोहिमेला निघाले.
जी मोहीम फक्त आणि फक्त शंभूराजे यांना आणि कोंडाजीलाच माहिती होती. तेव्हा ना कोंडाजी फर्जंद सिद्धीला फितूर झाला. ही बातमी वाऱ्यासारखी अवघ्या स्वराज्यात पसरली. ही बातमी सिद्धीच्या जंजिरा किल्ल्यामध्ये देखील अलगदपणे पसरली. अगदी त्याच वेळी वेळ साधून कोंडाजी फर्जंद आपल्या काही मावळ्यांसह जंजिरा किल्ल्यापाशी आला. जंजिरातील रंगमहालात बसलेल्या सिद्धीपाशी त्यानं आपलं गाऱ्हाणं मांडलं. शंभूराजांच्या स्वराज्यात माझा जीव रमत नाही. इथे पराक्रम करून कोणी कौतुक करणार नाही. त्यापेक्षा तुम्ही आमच्या राजांपेक्षा मोठे तालेवार. मी माझ्या राजाला सोडून इतका दूरवर आलो आहे तुमची सेवा करायला. आता माझं जगणं मरणं फक्त तुमच्या हाती. नोकरीला ठेवा, कामगिरी द्या आणि बघा माझा पराक्रम. तुमच्या पदरी ठेवून घ्या, पण त्या राजाकडे पुन्हा कधी पाठवू नका. झाले. कोंडाजीच्या या भूलथापांना सिद्धी बळी पडला. आजूबाजूच्या मुलखात किनारपट्टीवर दगाबाज कोंडाजीचं चांगलंच वारं सुटलं होतं. सिद्धीला खात्रीच पडली कोंडाजी हा खरोखर शंभूराजांना रामराम करून जंजिरात दाखल झाला आहे. सिद्धीने कोंडाजीचे खास स्वागत केले. कोंडाजी देखील कोणताही पुसटसा देखील संशय सिद्धीला न येऊ देता आपले नाटक दिवसेंदिवस उत्तम प्रकारे वठवू लागला. सिद्धीचे एकूणच जीवन प्रचंड विलासी होते. ऐशो आराम, खानापिना, नाचगाना हे सतत जंजिऱ्याच्या रंगमहालात चालू असायचे. कोंडाजीला याच्याशी काही देणेघेणे नव्हते. मराठ्यांचा एक मोठा सरदार आपल्या गळाला लागला याचा आनंद सिद्धीला होता. तर दुसरीकडे कोंडाजी त्या संधीची वाट पाहत होता. दिवस उलटत होते. सिद्धीचा कोंडाजीवर पूर्ण विश्वास बसला देखील. सिद्धीने चक्क आपल्याकडील एक दासी कोंडाजीला भेट म्हणून दिली. कोंडाजीने तिच्याशी लग्न करावे अशी ही इच्छा सिद्धीने प्रगट केली. कोंडाजीने कोणतीच आडकाठी केली नाही. त्या दासीशी त्याने लग्न केले. त्या दासीला देखील कोंडाजीने विश्वासात घेऊन आपला इथे येण्याचा उद्देश सांगितला. प्रारंभी तिला धक्का बसला, परंतु हळूहळू तीही तयार झाली. दिवसामागून दिवस जात होते. आता काहीच दिवसांनी सिद्धीचे दिवस भरणार याचा कोंडाजीला आत्मविश्वास होता. जंजिऱ्यावर आणलेल्या मावळ्यांना गुप्ततेचे संदेश गेले. तयार राहण्यासाठी सांगितले. काही जण मचव्यात बसून दूर समुद्रात आदेशाची वाट पाहू लागले. आता कोंडाजी आतुर झाला होता. वेळ साधायची आणि तिथल्या दारू कोठाराला आग लावून भडका उडवून द्यायचा. आणि तो दिवस अखेर उजाडला. कोंडाजी तयारीला लागला. सुरुवातीस हा धमाका उडवण्यासाठी तो स्वतः एकटाच जाणार होता. परंतु मी देखील आपल्या मदतीसाठी येते म्हणून त्या दासीने म्हणजेच कोंडाजीच्या बायकोने हट्ट धरला. कोंडाजीने तिलाही या मोहिमेत सामील केले. या दासीची गडबड आणि धावपळ पाहून दासीच्या एका मदतनीस असलेल्या दुसऱ्या मुलीला या धावपळीचा दाट संशय आला. काहीतरी वेगळे शिजते आहे असे वाटून धावत धावत ती थेट सिद्धीकडेच गेली आणि घात झाला. सारा प्रकार तिने सिद्धीला सांगितला. ताबडतोब हुकूम सुटले. कोंडाजीला आणि त्या दासीला पकडण्यात आले. कोंडाजीला सिद्धीच्या समोर नेण्यात आले. त्याने न घाबरता, मृत्यूची पर्वा न करता ताठ मानेने सिद्धीच्या नजरेला नजर देत उद्गार काढले. हे सिद्धी, तुला आणि या जंजिऱ्याला कायमचा संपवण्याचा माझा डाव होता. शंभूराजांचा आदेश पाळणे आणि माझ्या स्वराज्याचे रक्षण करणे हा माझा धर्म आहे. असं सांगितल्यावर सिद्धी प्रचंड चिडला. त्वरित अंमलबजावणी झाली. हुकूम झाले. शूर लढवय्या स्वराज्याचा रक्षक वीर कोंडाजी फर्जंद याचा शिरच्छेद करण्यात आला. त्याचबरोबर त्याच्या समवेत काही मावळे आले होते. त्यांनाही तोफेच्या तोंडी देण्यात आले. काही वाचले. त्यांनी जंजिराच्या तटबंदीवरून उड्या टाकल्या. काही खालच्या कातळावर आपटून मेले. काही बुडून मेले. जंजिरा काबीज करण्याचा हा आणखी एक मोठा प्रयत्न अयशस्वी ठरला. आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव. दुसरं काय? हा जंजिरा आपण जिंकला असता, सिद्धीला संपवलं असतं तर पुढचा इतिहास वेगळ्या अक्षराने लिहावा लागला असता. इतिहासाला वेगळंच वळण लागलं असतं. समुद्रमार्गे येणारे इंग्रज, पोर्तुगीज, डच यांना आळा बसला असता. त्याचप्रमाणे औरंगजेब साम्राज्याला मोठा धक्का बसला असता. पण हे जर तर बोलून काहीच उपयोग नसतो. ती वेळ मराठ्यांसाठी नव्हती. त्या मोहिमेत एकमेव वाचलेला मावळा पुढे संभाजीराजांना भेटायला गेला. झालेला सर्व प्रसंग सांगितल्यावर शंभूराजांना अतीव दुःख झालं. ते रागाने सैरवैर झाले. स्वराज्याचा एक मर्द मराठा कोंडाजी फर्जंद या मोहिमेत धारातीर्थी पडला.
किल्ल्याचा जणू एक बुरुजच ढासळला. या घटनेनंतर पूर्ण विचार करून संभाजीराजांनी स्वतः जातीने जंजिऱ्यावर हल्लाबोल करण्याचे ठरवले आणि जंजिऱ्याच्या दिशेने कूच देखील केले. प्रचंड दारुगोळा आणि तोफा घेऊन शंभूराजे जंजिऱ्यापाशी आले आणि तोफगोळ्यांची सरबत्ती जंजिरा किल्ल्यावर सतत करू लागले. आतापर्यंत जंजिरा काबीज करण्याचे सारे प्रयत्न निष्फळ झाले होते. त्याचा राग शंभूराजांना होता. तो सारा राग जणू सिद्धीवर म्हणजेच जंजिऱ्यावर ओकू लागले आणि परिणाम झालाच. ऐतिहासिक कागदपत्रात तशी एक नोंद आढळते. 19 जानेवारी 1682 या दिवशी अशी नोंद आहे की जोपर्यंत सिद्धी तह करीत नाही अथवा माघार घेत नाही तोपर्यंत हल्ले सुरूच राहणार. तसे झाले नाही तर किल्ल्यात प्रवेश करून हल्लाबोल करण्यात येईल. पण कसे? तर किनारपट्ट्यापासून जंजिऱ्यापर्यंत एक सेतू बांधण्याचे शंभूराजांनी ठरवले. दगडगोटे, माती, झाडे जे काही मिळेल ते टाकून सेतू बांधण्याचा प्रयत्न सुरूही झाला. नेमकी ही बाब औरंगजेब बादशहापर्यंत पोहोचली. तो तर सिद्धीचा मित्र. औरंगजेबाने आपला एक सरदार हसन अली याला कोकणातील कल्याण भिवंडी परिसरात सोडले. तिथे त्याने भयंकर जाळपोळ करण्यास सुरुवात केली. लेकी सुना कष्टकऱ्यांवर अत्याचाराला सुरुवात झाली. शंभूराजांना ही बातमी कळताच जंजिरा मोहीम अर्धवट सोडून शंभूराजे रायगडावर परतले. सरदार हसन अलीचा पाडाव करण्यासाठी पुढच्या मोहिमेला त्यांना जावे लागले. जंजिऱ्याच्या सिद्धीला हायसे वाटले. तो सुटला, परंतु शंभूराजांचा त्याने प्रचंड धसका घेतला, अगदी मृत्यूपर्यंत. आपण कधी पर्यटक म्हणून, कधी इतिहासाचे अभ्यासक म्हणून, तर कधी विद्यार्थी म्हणून अनेक वेळा जंजिऱ्यावर जातो, किल्ला पाहतो. जंजिरा शेवटपर्यंत अजिंक्य राहिला. मराठ्यांना घेता आला नाही असं तेथील गाईड सांगतात. त्याचप्रमाणे किल्ल्यावर आणि दंडा राजपुरी या किनारपट्टी गावातले सिद्धीचे समर्थक वंशज नेहमी खोटा इतिहास सांगतात. मात्र कोंडाजी फर्जंद या मर्द मराठा वीराने कोणे एकेकाळी या सिद्धीला संपवण्यासाठी एकट्याने लढा दिला होता हे कोणी सांगत नाही. या जंजिरा किल्ल्यावर कोंडाजी फर्जंद या शिलेदाराची साधी पाटीही नाही, पुतळाही नाही. त्याचप्रमाणे कोंडाजी फर्जंद यांचा जन्म नक्की कधी आणि कुठे झाला याचाही तपशील सापडत नाही. हे आपले महाराष्ट्राचे दुर्दैव. जंजिऱ्याच्या तटबंदीवर क्षणाक्षणाला अजस्र लाटा अविरत धडका देत असतात. त्या जणू कहाणीच सांगत असतात. मराठ्यांच्या, शिवाजी महाराजांच्या आणि शंभूराजांच्या अथक प्रयत्नांच्या, पराक्रमाच्या आणि कोंडाजी फर्जंद यांच्या बलिदानाच्या देखील. आनंदाची गोष्ट म्हणजे 2018 मध्ये अनेक तपानंतर जंजिरा किल्ल्यावर छत्रपतींचा भगवा झेंडा फडकवण्यात आला. यापुढे हा भगवा झेंडा कायमस्वरूपी तळपत राहील याची काळजी आपण प्रत्येकानं घेतली पाहिजे. होय ना? रसिक हो, छत्रपती शिवाजी राजांच्या सरदारांच्या अशा एकापेक्षा एक सुरस, रोमांचक, उत्कंठावर्धक कथा सादर करताना मला मनस्वी आनंद होतोय. तर पुन्हा भेटूया एका महान योद्ध्याची कथा ऐकायला. तोपर्यंत नमस्कार. रसिक